तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आपल्या या मास्टर तन्मय शिंदेवरती. आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वीचा व्यवसायामधील धडा क्रमांक 3 आजी कुटुंबाची आगळ. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनलवरती नवीन आले चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा, जेणेकरून तुम्हाला आमची संपूर्ण व्यवसायाचे व्हिडिओ बघायला मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्या अगोदर व्हिडिओला लाईक करून चॅनलला एकदा सबस्क्राईब नक्की करा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथं काही विधाने पूर्ण करायला लावली होती. तर पहिलं विधान आहे का कपाळावर बुका लावतात असे. त्यानंतर खाली 2 दावणीला कायम कपिलीचे बैल असत. त्यानंतर खाली डाळजेतून सोप्या येऊन आजी सक्न पहारा करायची. त्यानंतर खाली काही मुद्द्यांवर तुम्हाला आजीचे दिसणं, आजीची शिस्त, आजीचे सौंदर्य तुम्हाला स्पष्ट करायचं होतं. तर आजी ही 5.5 फूट उंचीची लाभलेली होती. तिचा गोरा होता. तिचा वर्ण गोरा होता. उन्हाळ्यात पावसाळ्यामुळे तिची त्वचा कापळापटी होती. आजीच्या वयाची माणसे मरेत वाकतात, त्यामुळे चांगल्यांना काठी घ्यावी लागत. पण आजी अजूनही ताठ कण्याने चालत होती. त्यानंतर खाली आजीची शिस्त कडक होती. सगळ्यांना सगळी कामे करता आली पाहिजे असा तिचा कटाक्ष होता. तिने कामाची वाटणी केली होती. ती कामे आजी सर्व सुनांना आलटून पालटून करायला लावी. दुपारच्या कामाचेही तिने नियोजन केले असे. सुनांनी मुलांच्या बाबतीत अपवाद करू नये म्हणून मुलांना खाऊ पिऊ घालताना आजीचा सक्त पहारा असे. तर तुमच्या कृतीपत्रिकेमध्येच व्यवसायमालेमध्ये तुम्ही लिहून घ्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एकदम बरोबर आणि एकदम खरेखुरे उत्तर मी तुमच्यासाठी घेऊन आलो. त्याकरता व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब नक्की करा. नंतर खाली आजीचे सौंदर्य मी तुम्हाला इथे लिहून दिलेलं आहे, तिथे लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आजीचे राहणीमान कसे. त्या काळात इकडे लुकडे उच्चच राहावी. मानाचे लक्ष होते. हिरव्या व लाल रंगाची नऊवारी इकडली लुगडं व अंगात चोळी तिच्या पेराव असे. ती नेहमी नाली कोठलेल्या जुन्या वळणाच्या वाहना म्हणजे चपला. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, चुकी बरोबर मध्ये तुमचं पहिलं बरोबर, दुसरं बरोबर, तिसरं चूक, चौथं चूक आणि खाली जे 5वं आहे ते पण बरोबर. त्यानंतर खाली विद्यार्थी मित्रांनो, पुढील घटनांचा अवगत पूर्ण करा. तर आई किंवा काकी जेवण वाढायची. त्यानंतर खाली जेवणानंतर रानातल्या भाकरी बांधल्या जायच्या. त्यानंतर खाली विद्यार्थी मित्रांनो, आजी त्यांना कपाटे घालून खायला घाली. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली रोटेशन प्रमाणे काम बदलत जाई. ती मुलांना गोठ्यातच दूध प्यायला लावी. त्यानंतर खाली पुढील चुकीची वाक्य दुरुस्त करून बरोबर वाक्य व दुरुस्ती केलेली वाक्य पुन्हा लिहा. तर त्याच्यामध्ये तुम्हाला पहिलं इथं आहे, दुपारच्या कामाचे नियोजन करून आजी काळजेत जायची. त्यानंतर खाली 2 नंबरचा आहे, गाईने पाना सोडला की वासराला धरून ठेवायची. त्यानंतर खाली आमच्या घरी एक गावरान गाय होती.
त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खाली आजी कटाक्ष असणाऱ्या गोष्टी त्या गोष्टी मी तुम्हाला इथे लिहून दिलेल्या आहे, ते तुम्ही लिहून घ्यायचे आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुपारच्या वेळेला डाळाचा बसून जमलेल्या बायका करायच्या ती कामे. तर ती कामे तुम्हाला इथे लिहून दिलेली आहे की गोधडी शिवणे, धान्य निवडणे. खाली काय ते लिहा. तर काय ते मध्ये इथं तुम्हाला बघू शकता तुम्ही, लेखकाच्या आईने दाडक्या चुलीने चहा करून पिऊ नये. त्यानंतर सुना आपल्या लेकरांना किती दूध देतील या आजीचा खात्री नसायची. त्यानंतर खाली सोमत. तर तुम्हाला ते सोमत लिहायचं मी तुम्हाला इथे लिहून दिले आहे. तर ती खाली नेक्स्ट पेजवरती काय आणि या पेजवरती पण काय आहे ते तुमच्या कृतीपत्रिका म्हणजेच व्यवसाय मालेमध्ये लिहून घ्यायचं आहे. तर ते सोमत काही तुम्हाला नेक्स्ट पेजवरती दिसत आहे. त्यानंतर खाली जर तुम्हाला काय उत्तर लिहायचे, ते उत्तर पहिलं आहे की डाळाच, आजी आगळ, आजी काळजल, असं तुम्हाला उत्तर लिहायची होती. त्यानंतर खाली लेखकाला लहानपणी मिळालेला रानमेवा. तो रानमेवा होता चित्ता, कैऱ्या, बोरे, कलिंगडी. त्यानंतर खाली डाळजेतून बातम्या प्रसारित होण्याची रीत. तर ती बातम्या प्रसारित होण्याची रीत तुम्हाला इथे मी लिहून दिलेली आहे. नंतर खाली आगळाच्या बाबतीतील 2 दिवे. तर ते 2 दिवे होते आगळ लावणे आणि आगळ काढणे. त्यानंतर खाली तुम्हाला आगळाची वैशिष्ट्ये असं एक प्रश्न होता. आगळाची वैशिष्ट्ये 6 फूट लांब आणि 5 फूट रुंद. त्यानंतर खाली सांगवानी देवळीत आरपार जातो. नंतर खाली पाठात आलेली बैठे खेळ. ती बैठे खेळ गजरी, कारंब्याच्या पिंगऱ्या, जिलेब्या, मुंगळा. नंतर खाली बैठे खेळ खेळण्याची ठिकाणी. तर त्या ठिकाणी एक डाळच पडवी. डाळच आणि पडवीमध्ये बैठे खेळ खेळायला जायची. त्यातनं खाली पाठात आलेली मैदानी खेळ, कुरीचा डाव, भोवरे गोटे आणि सुरपारांब्या. त्यानंतर खाली उत्तरेमध्ये तुम्हाला कडूस पाऱ्याच्या आधी मैफिल, म्हातारीची डाळ सुटायची, माणसं काळजीत बसायची, वाडा शांत व्हायचा. त्याच्यानंतर खाली सोमतीचे तुम्हाला मी उत्तर लिहून दिले आहे, ते तुम्ही लिहून घ्यायचं आहे.
त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खाली तुम्हाला तुलना करायला सांगितली आहे, तर त्याचं उत्तर मी तुम्हाला इथे दिलेलं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खाली आगळ लावण्याची आणि टाकणीची पदार्थ समजून सांगा. तर ते उत्तर आहे त्याचं, आगळ म्हणजे एक सांगव आणि अवजड वासा होता. त्याचा एक डोकळा वाघाच्या मुखवटा बसवाना होता. वाघाच्या जबड्यात एक भक्कम कडी होती. त्या कडीला धरून आगळ ओढायची किंवा ढकलायची असते. दरवाजाला दोन बाजूंना आगळ अडकवण्याची भीती. त्यानंतर खाली दोन कोनाडे केलेले असतात. त्यापैकी एक कोनाडा आगळ पूर्ण सामावली जाईल इतका असतो. ते उत्तर तुम्ही लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली विद्यार्थी मित्रांनो 4 मध्ये तुम्हाला दुपारच्या वेळी मुलांकडून केल्या जाणाऱ्या कल्पकृती सांगत त्या कृती इथे मी तुम्हाला लिहून दिलेल्या आहे. कधी कधी पहिल्या खेळण्याऐवजी मुले वेगवेगळ्या कल्पना कृती करत असतात. एखाद्या वेळी सरपटणातील लाकडे काढून विटीदांडू किंवा बोरटे तयार करीत बसत. भिंगऱ्या तयार करण्यासाठी घेतलेल्या लाकडांच्या तुकडा दगडावरून घासून त्याला गोल आकार देण्याचा मुले प्रयत्न करीत असे. हे मोठे कष्ट काम आहे. चुलीचे काळजी लागून काव्या कुळकुळीत बनलेल्या खापराच्या वाटीवर घासून पाठीला काळा कुळीत रंग आणण्याची प्रयत्न करीत बसत. असे अनेक कृती काम करत असत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खाली 5 मध्ये तुम्हाला काही पाठचित्रात झालेले एकत्र कुटुंब पद्धतीबाबत तुमचे मत स्पष्ट करायला लावलेले आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खाली तुम्हाला पाठाच्या शीर्षकांची समर्पक थोडक्यात स्पष्ट करा. तर ती थोडक्यात स्पष्ट करायला तुम्हाला इथे लावली होती. नेक्स्ट पेजवरती पण त्याचं एक उत्तर दिलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खाली भाषा अभ्यासमध्ये तुम्हाला घनसागर श्याम, त्याला काय म्हणतात घनश्याम. 5 आरत्यांचा समूह त्याला म्हणतात पंचार. स्त्री आणि पुरुष, स्त्री पुरुष भाव वगैरे हावभाव. त्यानंतर भेद आणि अभेद तसा आहे भेदाभेद. त्याच्यानंतर खाली तुम्हाला इथं काही सामाजिक शब्द आहेत ते म्हणजे बापले. त्यानंतर विग्रह आहे निळस निकम. त्याच्यानंतर समासाचे नाव आहे कर्मधारय आणि इतर द्वंद्व. त्यानंतर खाली शब्दसिंधीमध्ये भेदभाव, बेजबाबदार, बेहिशेष, बेमान असे आहेत. त्यानंतर खाली श्रावणमध्ये श्रावणीय, वाचनचा आहे वाचनीय. त्याच्यानंतर खाली लालेला अंगारेगार हे तुम्ही लिहून घ्यायचे. त्याच्यानंतर खाली विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काही वाक्प्रचार सांगितलेले आहेत. ते वाक्प्रचाराचे अर्थ आणि मी तुम्हाला ते वाक्प्रचारावरून वाक्य तुम्हाला तयार करून दिलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हे तुम्ही तुमच्या कृतीपत्रिके म्हणजेच तुमच्या व्यवसायामध्ये लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करून एकदा चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पुढचा पण व्यवसायाची धड्याची व्हिडिओ बघायला मिळेल. त्याच्यानंतर खाली उत्तर म्हणजे तुम्हाला इथं जोड्या लावायला लावल्या होत्या. त्याच्यामध्ये तुम्हाला इथं उत्साह
पहिल्याच आहे उत्साह, दुसऱ्याच आहे अनादर, तिसऱ्याचा अनास्था आणि चौथ्याचा दुरावा. नंतर खाली समानार्थी शब्द लिहा. तर समानार्थी शब्द वरला नवरा आहे, काठला किनारा आणि वाकडा गोंधळी, दूध दुग्ग. तर असं लिहायचं होतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खाली उत्तरेमध्ये उत्तर साक्षर आणि तर इंजेक्शन आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खाली दारला दारी, घरी घर, भिंती भिंत, भाऊ भाऊ. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खाली 5 मध्ये तुम्हाला इथं बरवासवरून शब्द तयार करायला लावले. बर वर वसा साव. त्यानंतर खाली राम मेवा आहेत, रान नवा वारा मेवा असं तुम्हाला तयार करून लिहायचे होते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खाली उत्तर लिहायचे होते तुम्हाला इथं. तर याचं जे उत्तर ते कौटुंबिक आणि दीर्घायुष्य हे आहे. ते अचूक शब्द तुम्हाला इथं ओळखायचा होता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खाली तुम्हाला पुढील वाक्य लेखणीनुसार अचूक लिहा. तर लेखणीनुसार पुढील वाक्य तुम्हाला अचूक लिहायचं होतं. तर ते वाक्य पाटी काळी कुळकुळीत झाली. त्यानंतर खाली सेकंड वाक्य म्हणजे दुसरं आहे मटकं टाकून पाणी अडवायची शर्यत लागायची. त्यानंतर खाली तुम्हाला काही विरामचिन्ह दिले आणि ते विरामचिन्हाचे तुम्हाला नाव लिहायचे. तर विरामचिन्ह हे दिलेलं आहे. विरामचिन्ह ते कसं असतं हे तुम्हाला करायचं होतं. प्रश्नचिन्ह कसं असतं ते करायचं होतं. आणि एकेरी अवतरण चिन्ह कसं असतं ते तुम्हाला इथं या बॉक्समध्ये काढायचं. त्यानंतर संयोग चिन्ह हे असं असतं. त्यानंतर विद्यार्थी खाली तुम्हाला पारिभाषिक शब्द म्हणजे तुम्हाला युनिट घटक, व्हॅल्युएशन, मूलकन्य, त्याच्यानंतर संरक्षण आणि टॅक्स म्हणजे कर. तर असं तुम्हाला हे लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करून चॅनल एकदा नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढचा व्यवसायाचा व्हिडिओ म्हणजे धडा क्रमांक 4चा पण व्यवसायाचा व्हिडिओ बघायला मिळून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर PDF फॉर्मॅटमध्ये असे तुम्हाला उत्तर लिहिता येत नसेल, काही समजत नसेल तर आपल्याला सांगा, आपण तुम्हाला डायरेक्ट फोटो घेऊन येणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ लाईक करून चॅनल एकदा नक्की सबस्क्राईब करून द्या, जेणेकरून तुम्हाला पुढचा धडा 4चा स्वाध्याय बघायला मिळून जाईल.